महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वव्यापी नेते प्राध्यापक अमोलकुमार वाघमारे। महामानव भारतरत्न प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वव्यापी नेते होते। त्यांनी विद्यार्थी, महिला, दलित, आदिवासी, कामगार, युवा, वयोवृद्ध या सर्वांचा विचार करून सर्वांना समान न्याय देण्याचं काम घटनेच्या माध्यमातून संविधानाची निर्मिती करून केलं, असे प्रतिपादन शाहू महाराज विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्राध्यापक अमोलकुमार वाघमारे यांनी केले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी शिवम हाइट सोसायटी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी वानखेडे साहेब होते। सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले। त्रिशरण व पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक दुर्गेश शिरसाट यांनी केले। सोसायटीतील लहान चिमुकले प्रबुद्ध चव्हाण, परिसरडे, तुषा जाधव, तस्वी शिरसाट यांनी मनोगत व जिगीषा राऊत हिने माझ्या भीमाच्या नावाचे कुंकू लावले, रमाने व नांदणं नांदणं होतं रमाचं नांदणं हे गीत गायन करून बाबासाहेबांना अनोखी श्रद्धांजली वाहिली। यानंतर कायदा भीमाचा व भीमाने माय सोन्याने भरली ओटी हे गीत गायन करून रश्मी राऊत यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्याचबरोबर सदानंद वाघमारे सर यांनी वो बात करो पैदा हम भीम दीवानो में ही बाबासाहेबांवर कवाली सादर केली। यानंतर व्याख्याते प्राध्यापक अमोलकुमार वाघमारे यांनी छाती ठोक हे सांगू जगाला हे गीत सादर करून वातावरण आणखीनच प्रसन्न केले आणि तदनंतर त्यांनी व्याख्यानास सुरुवात केली। कायदा मंत्री, ऊर्जा मंत्री, कामगार मंत्री म्हणून संविधानाची निर्मिती करताना सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका बाबासाहेबांनी घेतली। बाबासाहेब हे जलतज्ञ, कृषीतज्ञ, विधितज्ञ, कामगार, कायदेतज्ञ होते। त्यांच्याकडे असणारी दूरदृष्टी व कल्पकता वापरून महिला व कामगारांसाठी भरीव अशा पद्धतीची तरतूद त्यांनी संविधानात केली हे विसरून चालणार नाही। पगार, बोनस, कामाचे तास, महिलांना भरपगारी मिळणारी प्रसूती रजा हे सगळं बाबासाहेबांचं देणं आहे। त्याच्या ऋणातून आपल्याला अजिबात मुक्त होता येणार नाही आणि हे केवळ मागासवर्गीय आदिवासींसाठी नाही तर भारतात जन्मलेल्या प्रत्येक नागरिक पुरुष आणि महिलांसाठी आहे याची जाणीव आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे असं आपल्या मनोगतामधून प्राध्यापक अमोलकुमार वाघमारे यांनी ठणकावून सांगितले। अध्यक्षीय भाषणामध्ये संपूर्ण जयंती कार्यक्रमाचा आढावा घेताना लहान मुलांनी सादर केलेली भाषणे, गीते ऐकून खूप आनंद झाला, मन प्रसन्न झालं। लहान वयात त्यांना बाबासाहेबांच्या बद्दल एवढी माहिती आहे हे ऐकून समाधान वाटलं। त्याचबरोबर बाबासाहेबांच्या वरचे गीत व व्याख्यानांमधून समाज प्रबोधनाचा वारसा हा अखंड चालू राहिला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे। सामाजिक भान प्रत्येकाला असणं ही काळाची गरज आहे असे मनोगत वानखेडे साहेब यांनी केले। शेवटी आभार सोनवणे साहेब यांनी मानले। कार्यक्रमाचे संयोजन जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष झणके साहेब, नांगरे साहेब, पेडणेकर साहेब यांनी केले। कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेलं होतं। कार्यक्रमात सोसायटीतील सर्व महिला, पुरुष, बालचमू, आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते।